विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्तानं लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्पर्धेचं 3रं वर्ष आहे। आमदार धीरज देशमुख प्रामुख्याने या स्पर्धेचं आयोजन करत असतात। स्वतः खेळाडूंसोबत या सामन्यामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळाले, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले। 3रं वर्ष आहे सर, काय सांगाल ग्रामीण भागामध्ये क्रिकेटचं जे काय म्हणतात क्रिकेट स्पर्धा वाढीस लागण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करतो? ग्रामीण भागामध्ये क्रिकेटचं वेड आपल्या देशामध्ये सगळ्यांनाच लागलेलं असतं आणि आपल्या भागामध्ये एवढे टॅलेंटेड खेळाडू आणि आहेत हे आम्हाला जेव्हा लक्षात आलं, निदर्शन आलं आणि बऱ्याच काळामध्ये पासून कोरोनानंतर बऱ्याच स्पर्धा घेणं बंद झालं होतं, एक मरगळ आली होती, त्याला कुठेतरी छेद काढण्यासाठी आम्ही एक व्यासपीठ परत एकदा उभं करून देण्याचं मानस केलं। आमचे सर्वच सहकारी मांजरा परिवाराच्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून ही आम्ही स्पर्धा आयोजित करतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला की जवळपास 300 ते 500 संघ आमच्याकडे रजिस्टर होतात आणि 300-500 संघामध्ये जवळपास 15 प्लेयर जरी आपण एखाद्या संघात घेतले तेव्हा 5000 खेळाडू लातूर जिल्ह्यामध्ये आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचे खेळाडू। आता आपण बघता की जे काही अंतिम सामन्यामध्ये प्लेयर झालेले आहेत, जसं IPL मध्ये जे शॉट्स आपण बघतोय त्या पद्धतीचे शॉट्स, त्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सगळ्या गोष्टी इथं होत आहेत आणि आम्हाला असं वाटतं की आता जर BCCIने पुढाकार घेतलाय की टेनिस बॉल क्रिकेटलाही एक व्यासपीठ मिळून द्यावं, ISPLच्या टुर्नामेंटच्या माध्यमातून ते पुढे येत आहे आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांना ती एक संधी, एक प्लॅटफॉर्म जर आमच्या माध्यमातून जर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याही इथं लोक येऊन ह्यांना त्यांच्या बघू शकतात, त्यांच्या व्हिडिओज आहेत ऑनलाईनवर, आम्ही सगळे त्यांचा डेटा उपलब्ध करून दिलाय, सगळं व्हिडिओ याचं रेकॉर्डिंग होतंय, वेबसाईटवर याचं अपलोडिंग होतंय, जे काही रन ते घेत आहेत, प्रत्येक खेळाडूचा इथं स्टॅटिस्टिक्स मेंटेन केलं जातं की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक खेळाडूचं स्टॅटिस्टिक्स त्यांना मिळेल आणि प्लेयरला एक प्रोफेशनल एक जोडधंदा जरी म्हणलं की खेळातून देखील त्याला एखाद्या प्लेयरला IPL सारख्या किंवा टेनिस बॉल लीग मध्ये ऑप्शन मधून त्याला जर काही कमाई करता आली तर आमचा मानस आहे की ग्रामीण भागातले लातूरचे जास्तीत जास्त खेळाडू अशा प्लॅटफॉर्मवर जातील की बाहेरचे टीम ओनर येऊन त्यांचं बघून त्यांना आपल्या संघात घेण्यासाठी ते उत्सुक राहतील। या स्पर्धेचं स्वरूप कसं असतं, म्हणजे जसं की ग्रामीण भागामधून जिल्हा स्तरापर्यंत ते खेळाडू येतात किंवा त्या टीम्स येतात? आमचा मानस असा होता की गाव भागातल्या टीम तालुका लेवलवर त्यांनी खेळावं। आपण जर जिल्ह्याचा जर आराखडा बघितला, जवळपास 1000 गावं आहेत आणि 58 जिल्हा परिषद गण असतात, तर प्रत्येक गणामध्ये काही टीम्स खेळावर असा आमचा मानस होता। त्यामुळे आम्ही तालुकास्तरीय जिल्हा परिषदच्या गणाप्रमाणे किंवा गावाच्या टीम आम्ही तिथे बोलवतो, त्यांच्यामध्ये नॉकआउट्स होतात आणि तालुक्यामधून जे काही अंतिम टीम जिंकते, जे 12 आता तालुक्यात आपले लोहा, कंधार, निलंगा, शिरूरपाल, लातूर ग्रामीण, लातूर रेणापूर, असं करून 12 संघ आम्ही अंतिम फेरीमध्ये ते बोलवतो आणि हे सगळे असल्यामुळे प्रत्येक गावाला एक संधी मिळते। आपल्या गावात टीमचे पण आपण जर नाव बघितलं आपल्या गावाच्या नावाने आहेत, काही तालुक्याच्या नावाने आहेत, त्यामुळे त्यात एक आत्मीयता आहे की आपल्या बाबळगावची टीम खेळते का आपल्या रेणापूरची टीम खेळते आणि मग तालुका लेवलवर बाबळगाव, लातूर शहर, रेणापूर मध्ये तालुक्याची जर इथं लातूरमध्ये जी प्रेक्षक मंडळी येते तर आपापल्या टीमला ते पुश करायला इथं येतात आणि अतिशय चुरशीचे सामने आपल्याला इथं बघायला मिळतात। महेंद्र जोंधळे, TUNIN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।